नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारला 6 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी। शुभम खैरनारनं 10 लाखांमध्ये प्रश्नपत्रिका विकत घेऊन ती 15 लाखांना विकल्याचा आरोप। अमित ठाकरेंच्या 34व्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी आणला 34 किलोचा केक। अमित ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थावर गर्दी। गेल्या 2 दिवसांपासून पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। श्रीगोंदा तालुक्यातील कोळगावमध्ये वादळी वाऱ्यामुळे हातातोंडाशी आलेली डाळिंब बाग उन्मळून पडली। नुकसानीचे पंचनामे सुरू। अधिक मासानिमित्त पंढरपूरमध्ये भाविकांची तुफान गर्दी। विठ्ठलाच्या दर्शनाला 10 तासांचा कालावधी, तर उन्हाचा पारा 43 अंशांवर। दर्शन रांगेमध्ये भाविकांसाठी कूलर। पंढरपूरमधील अक्षर संमेलनामध्ये जगातील सर्वात लहान अक्षरे लिहिणारे सुरेश मंद्रे यांची हजेरी। 29,000 तिळांमधून साकारली विठ्ठलाची प्रतिकृती। सर्वात लहान अक्षरातून भगवद्गीता, गुरुचरित्र यासह अनेक ग्रंथांचं लेखन केल्याचा रेकॉर्ड। बाईकवर ठेवलेले 1 लाख रुपये कुत्र्यानं पळवले। बिजनोरमधली घटना सीसीटीव्हीत कैद। नमाज पठण्याच्या चक्करमध्ये व्यापारी गाडीतच पैसे विसरले। दरम्यान पैसे चोरणाऱ्या कुत्र्याचा शोध सुरू। जम्मू काश्मीरच्या गुलमर्गसह उंच भागांमध्ये हिमवर्षाव। मे महिन्यातही हिवाळ्यासारखं वातावरण। थंड हवामान आणि निसर्गरम्य सौंदर्याचा पर्यटक लुटतायत आनंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।